नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व, एक महत्त्वाचा सुलतान ज्याचं नाव आहे अलाउद्दीन खिलजी, याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भारतामध्ये सुलतानशाहीची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक या गुलाम वंशाच्या सुलतानाने केली आणि म्हणूनच त्याला भारतातील सुलतानशाहीचा संस्थापक असं म्हटलं जाते. त्यानंतर गुलाम वंशाच्या अस्तानंतर भारतामध्ये खिलजी वंशाची स्थापना करण्यात आली आणि खिलजी वंशाची स्थापना ही जलालुद्दीन खिलजी नावाच्या एका सरदाराने 1290 केली. त्याच खिलजी वंशामध्ये एक शूर, पराक्रमी आणि कर्तबगार असा सुलतान होऊन गेला, ज्याचं नाव आहे अलाउद्दीन खिलजी. त्याच अलाउद्दीन खिलजीचा आज आपण इतिहास विद्यापीठ परीक्षाच्या दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. या अलाउद्दीन खिलजीचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्याला खिलजी वंशाचा इतिहास जाणून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. खल्ज किंवा खिलजी या अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना खिलजी असं म्हणतात. खल्ज नावाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना खिलजी असं म्हणतात आणि याच खल्ज प्रदेशातून भारतामध्ये जलालुद्दीन खिलजीचे पूर्वज आले होते आणि म्हणून जलालुद्दीनने गुलाम वंशाचा विनाश केल्यानंतर ज्या वंशाची सत्ता दिल्ली या ठिकाणी स्थापन केली त्या वंशाला खिलजी वंश असं नाव दिलं, कारण की तो स्वतः या खिलजी वंशाचा होता. आणि याच खिलजी वंशामध्ये अलाउद्दीन खिलजी हा जलालुद्दीनला ठार मारून दिल्लीचा सुलतान बनला. तर अलाउद्दीन खिलजीची माहिती आपल्याला जियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने लिहिलेल्या तारीखे फिरोजशाही या ग्रंथातून मिळते. त्याचबरोबर अमीर खुसरो याने लिहिलेल्या खजाईन उल फुतूह या ग्रंथातून सुद्धा आपल्याला अलाउद्दीन खिलजीविषयी माहिती मिळते आणि त्याच माहितीच्या आधारे आपल्याला अलाउद्दीन खिलजीचा इतिहास हा आज बघायचा आहे, अभ्यासायचा आहे. ज्या जलालुद्दीन खिलजीने दिल्ली या ठिकाणी खिलजी वंशाची स्थापना केली त्या जलालुद्दीनचा अलाउद्दीन हा पुतण्या होता. त्याच्या भावाचा तो मुलगा होता. अलाउद्दीनचं मूळ नाव अली गुरशाप असं होतं. 1266 त्याचा जन्म झाला आणि त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर
त्याचं पालनपोषण हे जलालुद्दीनने केलं. पुढे जलालुद्दीन जेव्हा दिल्लीचा सुलतान बनला तेव्हा त्याने अलाउद्दीनला आपल्या दरबारामध्ये अमीर ए तुजुक या पदावर नेमलं. अलाउद्दीन हा लहानपणापासूनच अतिशय पराक्रमी, शूर, कर्तबगार, तेवढाच क्रूर आणि तेवढाच धूर्त स्वभावाचा सुद्धा होता. आणि जलालुद्दीन सुलतान असताना अलाउद्दीनने मंगोलांचा पराभव करून दिल्लीच्या सुलतानशाहीचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं कामसुद्धा केलं होतं. आणि म्हणून जलालुद्दीनने त्याला कडा माणिकपूरचा सुभेदार नेमलं होतं. एवढंच नाही तर स्वतःच्या मुलीचा विवाहसुद्धा त्याने अलाउद्दीनसोबत लावून दिला होता. अशा पद्धतीने जलालुद्दीनचा पुतण्या असलेला अलाउद्दीन आता कडा माणिकपूरचा सुभेदार बनला होता. त्याचबरोबर सुलतानाचा जावईसुद्धा बनला होता. आणि त्यानंतर या अलाउद्दीनच्या कर्तबगारीस आपल्याला वाव मिळालेला दिसून येतो. जेव्हा अलाउद्दीनने भेलस्यावर आक्रमण केलं तिथे त्याला प्रचंड संपत्ती मिळाली आणि ती संपत्ती त्याने सुलतानाला भेट दिली. त्यामुळे सुलतानाने अलाउद्दीन खिलजीला आरिज ए मुमालिक म्हणजे राजप्रतिनिधी या पदावर बसवलं. आणि अशा पद्धतीने दिल्लीच्या सुलतानशाहीचा कारभार हा अलाउद्दीन खिलजी याच्या हातामध्ये आला. आणि त्याच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण झाली स्वतः सुलतान बनण्याची. जेव्हा अलाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतावर आक्रमण केलं आणि दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा प्रदेश देवगिरी, जो सध्याच्या औरंगाबाद, महाराष्ट्रामध्ये औरंगाबादजवळ आहे, त्या देवगिरीचा शासक रामचंद्र देव याचा पराभव अलाउद्दीन खिलजीने केला. आणि या आक्रमणामध्ये सुद्धा अलाउद्दीनला प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. आणि ती घेऊन तो आपल्या कडा माणिकपूर या सुभ्यात गेला. आणि तिथे सुलतान जलालुद्दीन त्याला भेटण्यासाठी आला असता अलाउद्दीनने कटकारस्थान रचून कपटाने, विश्वासघाताने या जलालुद्दीनचा म्हणजे आपल्या काकाचा म्हणजेच दिल्लीच्या सुलतानाचा खून केला. आणि त्याचा खून केल्यानंतर 1296 अलाउद्दीन स्वतः दिल्लीचा सुलतान बनला. 1296 ते 1316 असा 20 वर्ष यशस्वीरित्या कारभार एक सुलतान म्हणून अलाउद्दीन खिलजीने राबवला. आपल्या कार्यकाळात त्याने सुलतानशाहीची प्रशासन व्यवस्था अतिशय उत्तमरित्या सांभाळली. एवढंच नाही तर आपल्या सुलतानशाहीचा उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा दोन्ही प्रदेशामध्ये त्याने विस्तार केला. तर अलाउद्दीनच्या कारकिर्दीचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला त्याच्या साम्राज्य विस्ताराबद्दल माहिती पाहू. प्रथम आपण पाहणार आहोत त्याचा उत्तर भारतातील साम्राज्य विस्तार. उत्तर भारतामध्ये गुजरात या महत्त्वपूर्ण प्रदेशावर अलाउद्दीन खिलजीने 1299 आक्रमण केलं. कारण की गुजरात हा तत्कालीन भारतातील एक अतिशय संपन्न, समृद्ध, श्रीमंत असा प्रदेश होता. भारताचा जास्तीत जास्त विदेशी व्यापार हा गुजरातमधल्या
बंदरांमधूनच होत होता आणि म्हणून गुजरातमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अमाप अशी संपत्ती निर्माण झाली होती आणि ती मिळवण्याच्या लालचेतून अलाउद्दीनने गुजरातवर आक्रमण केलं. त्यावेळेस गुजरातचा जो राजा आहे तो हिंदू धर्मातील होता, हिंदू धर्माचा अनुयायी होता, राजा कर्णसिंह. या राजा कर्णसिंहचा अलाउद्दीनने पराभव केला आणि शेवटी राजा कर्णसिंहला आपलं राज्य सोडून महाराष्ट्रामध्ये देवगिरीला पळून यावं लागलं. देवगिरीच्या राजा रामचंद्र देव याने कर्णसिंहाला आश्रय दिला. मात्र या धावपळीमध्ये कर्णसिंहाची पत्नी कमलदेवी ही मात्र अलाउद्दीन खिलजीच्या हाती सापडली आणि अलाउद्दीन खिलजीने कमलदेवीशी विवाह केला. त्यानंतर या गुजरात मोहिमेमध्ये अलाउद्दीन खिलजीला जो फायदा झाला त्या फायद्यामध्ये त्याला आर्थिक फायदा तर झाला, प्रचंड प्रमाणामध्ये त्याला संपत्ती तर मिळालीच, परंतु त्याचबरोबर या गुजरात मोहिमेमध्ये त्याला एक विश्वासू सेवक मिळाला, एक विश्वासू नौकर मिळाला, ज्याचं नाव होतं मलिक कफूर. मलिक कफूर हा नपुंसक होता, आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर हिजडा होता, परंतु नपुंसक असूनसुद्धा मलिक कफूर हा अत्यंत पराक्रमी होता, कर्तबगार होता, बुद्धिमान होता. नंतरच्या काळामध्ये अलाउद्दीन खिलजीला जे यश मिळालं त्या यशामध्ये सगळ्यात जास्त वाटा जर कुणाचा असेल तर तो या मलिक कफूरचा आहे. आणि याच मलिक कफूरने दिल्लीच्या सुलतानशाहीच्या साम्राज्य विस्तारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. गुजरातवर विजय मिळवल्यानंतर अलाउद्दीन खिलजीने राजस्थानमधील रणथंबोर या प्रदेशावर आक्रमण केलं. रणथंबोरचा राजा हमीरदेव याने अलाउद्दीन खिलजीच्या विरोधात मंगोल आक्रमकांना आपल्या राज्यामध्ये आश्रय दिला होता आणि याचा राग अलाउद्दीन खिलजीला होता आणि म्हणून इसवी सन 1300 अलाउद्दीन खिलजीने रणथंबोरवर आक्रमण केलं. यावेळी हमीरदेवाचा प्रधान रणमल हा अलाउद्दीन खिलजीला फितूर झाला, तो विश्वासघातकी निघाला. त्याने आपल्याच राजाच्या विरोधात अलाउद्दीन खिलजीला मदत केली आणि त्यामुळे हे युद्ध अलाउद्दीन खिलजीला जिंकता आलं. त्याने हमीरदेवाचा खून केला, त्याला युद्धामध्ये ठार मारलं आणि त्यामुळे रणथंबोरमधील किल्ल्यातील सगळ्या राजपूत स्त्रियांना जोहार करून आपला प्राण त्यागावा लागला. अशा पद्धतीने अलाउद्दीन खिलजीने रणथंबोर जिंकून घेतलं. त्यानंतर अलाउद्दीन खिलजीने मेवाड हा राजस्थानमधील प्रदेश जिंकून घेतला. मेवाड या प्रदेशाचा राजा रतनसिंह होता. जेव्हा अलाउद्दीन खिलजी गुजरात मोहिमेवर निघाला त्यावेळेस रतनसिंहाने अलाउद्दीन खिलजीला आपल्या प्रदेशातून जाण्यास मनाई केली होती आणि म्हणून अलाउद्दीन खिलजीने रतनसिंहावर म्हणजेच मेवाड प्रांतावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. अलाउद्दीन खिलजीच्या मेवाड आक्रमणाच्या मागे अजून एक कारण सांगल्या जाते, ते म्हणजे मेवाडचा राजा रतनसिंह याची पत्नी राणी पद्मिनी जी अत्यंत रूपमती होती, सौंदर्यवान होती आणि तिच्या सौंदर्याची कीर्ती अलाउद्दीन खिलजीपर्यंत पोचली होती. तिला
पत्नी बनवायच्या लालचेतून सुद्धा अलाउद्दीन खिलजीने मेवाडवर आक्रमण केलं असं म्हटलं जाते। या आक्रमणामध्ये 1303 त्याने जेव्हा मेवाडवर आक्रमण केलं, या आक्रमणामध्ये राजा रतनसिंहाचा पराभव झाला आणि त्यामुळे त्याचा पराभव होऊन त्याला ठार मारलं अलाउद्दीन खिलजीने। परिणामी मेवाडमधल्या सगळ्या राजपूत स्त्रियांनी जोहार करून धगधगत्या आगीत उड्या टाकून आपल्या प्राणाची आहुती दिली। अशा पद्धतीने दक्षिण भारतातील, उत्तर भारतातील गुजरात, मेवाड आणि रणथंबोर हे प्रदेश अलाउद्दीन खिलजीने जिंकून घेतले। त्यानंतर त्याने दक्षिण भारतावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। दक्षिण भारतामध्ये त्याने पुन्हा देवगिरीवर आक्रमण केलं 1306 अलाउद्दीन खिलजीचा सेनापती जो आधी गुलाम होता मलिक कफूर याने देवगिरीवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं आणि आपल्या सुलतानाच्या आदेशानुसार मलिक कफूर देवगिरीवर चालून आला। त्याने देवगिरीचा राजा रामचंद्र देव याचा पराभव केला आणि त्याला बंदिस्त करून दिल्लीला पाठवलं। रामचंद्र देवाचा सत्कार अलाउद्दीन खिलजीने दिल्लीला केला। त्यामागं कारण असं होतं की रामचंद्र देवाने दक्षिण भारत जिंकण्यासाठी अलाउद्दीन खिलजीला मदत करावी, सहकार्य करावं। या देवगिरी विजयामध्ये मलिक कफूरची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, हे आपण यावेळी लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर अलाउद्दीनने 1309 मलिक कफूरला तेलंगणावर आक्रमण करण्यासाठी पाठवलं आणि त्याच्या मदतीला देवगिरीचा राजा रामचंद्र देव यालासुद्धा पाठवलं। त्यामुळे तेलंगणाचा राजा प्रतापरुद्र राय याचा काही टिकाव लागला नाही, त्याला शरणागती पत्करावी लागली आणि त्याने अलाउद्दीन खिलजीला वार्षिक खंडणी देण्याचं कबूल करून आपलं राज्य हे वाचवलं। त्यानंतर 1311 अलाउद्दीन खिलजीने मलिक कफूरला द्वार समुद्र या राज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवलं। त्यावेळेस द्वार समुद्र या राज्यावर राजा वीर बल्लाळ तिसरा हा राज्य करीत होता। त्याचासुद्धा अलाउद्दीनच्या सैन्यासमोर टिकाव लागला नाही आणि त्यानेसुद्धा अलाउद्दीनला प्रचंड प्रमाणामध्ये वार्षिक खंडणी देण्याचं कबूल केलं। त्यानंतर 1311 अलाउद्दीनने मलिक कफूरला मदुरा या दक्षिण भारतातील एका महत्त्वाच्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवलं, जिथे तिथल्या राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या 2 राजपुत्रामध्ये युद्ध, गृहयुद्ध, वारसा युद्ध सुरू झालं होतं। सुंदर पांड्य आणि वीर पांड्य हे ते 2 भाऊ होते। त्यांचासुद्धा मलिक कफूर समोर टिकाव लागला नाही। तिथे मलिक कफूरला प्रचंड संपत्ती मिळाली आणि अशा रीतीने दक्षिण भारतातलं मदुरा हे सुद्धा राज्य मलिक कफूरच्या मांडलिक बनलं। त्यानंतर 1312 अलाउद्दीन खिलजीने पुन्हा देवगिरीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला, कारण की देवगिरीचा राजा रामचंद्र देव याच्या मृत्यूनंतर शंकरदेव हा त्याचा मुलगा देवगिरीचा राजा बनला होता आणि त्याने अलाउद्दीनचं वर्चस्व झुगारून अलाउद्दीनला वार्षिक खंडणी देणं बंद केलं होतं आणि म्हणून 1312 अलाउद्दीन खिलजीने मलिक कफूरला पुन्हा देवगिरीवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं। यावेळी झालेल्या युद्धात शंकरदेव मारला गेला आणि त्यामुळे शंकरदेवाच्या मृत्यूनंतर शंकरदेवाचा जावई हरपाल देव याने अलाउद्दीन खिलजीचं वर्चस्व मान्य केलं आणि त्यामुळे अलाउद्दीन खिलजीने हरपाल देव याला देवगिरीचा राजा बनवलं आणि त्याच्याकडून वार्षिक खंडणी घेणं सुरू केलं।
अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला अलाउद्दीन खिलजीचा साम्राज्य विस्तार अभ्यासता येईल. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अलाउद्दीन खिलजीचा साम्राज्य विस्तार स्पष्ट करा हा प्रश्न हमखास विचारला जातो आणि त्यामुळे या व्हिडिओ लेक्चरचा आपल्याला निश्चितच लाभ होईल अशी मला अपेक्षा आहे. त्यानंतर आपण अलाउद्दीन खिलजी याचं नाव इतिहासामध्ये ज्या कारणाने प्रसिद्ध आहे त्याच्या बाजार नियंत्रण पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. अलाउद्दीन खिलजीने आपल्या कार्यकाळामध्ये बाजार नियंत्रण पद्धती सुरू केली होती. त्याच्यामागचं कारणही तसंच होतं. अलाउद्दीन खिलजीने जो साम्राज्य विस्तार केला त्या साम्राज्य विस्तारामध्ये त्यांच्या सैनिकांची महत्त्वाची भूमिका होती आणि सैनिकांच्या उदरनिर्वाहासाठी सैनिकांना अलाउद्दीन खिलजी नगद स्वरूपाचं वेतन देत होता. परंतु हे वेतन कमी प्रमाणात असल्याकारणाने सैनिकांचा उदरनिर्वाह त्यात होत नव्हता आणि म्हणून आपल्या सैनिकांचा उदरनिर्वाह त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनामध्येच व्हावा यासाठी बाजारामध्ये मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर, युद्धोपयोगी वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे हे अलाउद्दीन खिलजीला अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून अलाउद्दीन खिलजीने ही बाजार नियंत्रण पद्धती सुरू केली. त्याचबरोबर बाजारातील भ्रष्टाचार दूर करणे, आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणणे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार अलाउद्दीन खिलजीने ही बाजार नियंत्रण पद्धती सुरू करण्यासाठी केला होता. अलाउद्दीनच्या बाजार नियंत्रण पद्धतीचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की अलाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण करण्यासाठी, बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला होता आणि त्या विभागाचं नाव होतं दिवान-ए-रियासत. दिवान-ए-रियासत हा विभाग अलाउद्दीन खिलजीच्या प्रशासनामध्ये होता आणि जो बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत होता. दिवान-ए-रियासतचा जो प्रमुख असायचा, मुख्य असायचा, त्याला शहनाये-मंडी असं म्हटलं जायचं आणि मलिक याकूब या आपल्या विश्वासू सरदाराची नियुक्ती अलाउद्दीन खिलजीने या पदावर केली होती. त्याचबरोबर बाजारातील वस्तूंची योग्यता निर्धारित करण्यासाठी बरीद-ए-मंडी हा सुद्धा अधिकारी अलाउद्दीनने नियुक्त केला होता. त्याचबरोबर बाजाराचं निरीक्षण करण्यासाठी मनहियान नावाचा कर्मचारीसुद्धा होता. याचबरोबर गुमास्ता नावाचे कर्मचारी होते. बाजारातील प्रत्येक गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांची नियुक्तीसुद्धा अलाउद्दीन खिलजीने केली होती आणि प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक अधिकारी हा बाजाराशी संबंधित असलेली माहिती वेळोवेळी अलाउद्दीन खिलजीला सादर करीत होता. त्यानंतर बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अलाउद्दीन खिलजीने अत्यंत महत्त्वाची पद्धती, जी बाजार नियंत्रण पद्धती म्हणून ओळखल्या जाते, या बाजार नियंत्रण पद्धतीच्या माध्यमातून अलाउद्दीनने बाजारामध्ये मिळणाऱ्या अन्नधान्य, कपडालत्ता, जीवनावश्यक वस्तू, युद्धविषयक वस्तू या सगळ्या वस्तूंचे भाव त्याने निर्धारित केले होते. सुलतानाने निर्धारित केलेल्या बाजारभावापेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना कठोर शिक्षा, दंड हा अलाउद्दीन खिलजी देत होता आणि त्यामुळे त्याच्या काळात महाग अन्नधान्य, महाग बाजारभाव हा आटोक्यात आलेला होता. स्वस्त प्रमाणामध्ये सगळ्या वस्तूंची विक्री केल्या जात होती. त्यानंतर धान्य बाजार, या अलाउद्दीन खिलजीने आपल्या बाजारामध्ये धान्य बाजारसुद्धा उघडला होता
धान्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी आधी सुलतानाकडे नोंदणी करणं आवश्यक त्याने केलं होतं. सुलतानाने निर्धारित केलेल्याच किमतीनुसार या व्यापाऱ्यांना अन्नधान्य विकावं लागायचं. त्यासाठी अलाउद्दीन खिलजीने मोठमोठी गोदामं, धान्याची कोठारं तयार केली होती. कराच्या स्वरूपामध्ये, जमीन महसुलाच्या स्वरूपामध्ये जे अन्नधान्य सुलतानाला मिळायचं ते सगळं तो त्या गोदामामध्ये जमा करायचा, सरकारी गोदामामध्ये, आणि तिथूनच ते अन्नधान्य बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवल्या जायचं. त्यानंतर त्याने कपडा बाजारसुद्धा केला होता. या कपडा बाजाराला सराय-ए-आदल असं म्हटलं जायचं. आणि कपडा विकणाऱ्या व्यापाऱ्यांनासुद्धा आपल्या दुकानाची नोंदणी करावी लागायची आणि ते सुद्धा सुलतानाने निर्धारित केलेल्या किमतीमध्येच आपल्या दुकानातील कापड विकू शकत होते. अशा पद्धतीने त्याची बाजार नियंत्रण पद्धती होती. त्यानंतर या बाजारामध्ये अश्व बाजार आणि गुलाम बाजार हा सुद्धा होता. या बाजारामध्ये सैनिकांना आवश्यक असणारे घोडे, त्याचबरोबर गुलाम हे सुद्धा विकत मिळायचे. त्यांच्यासुद्धा किमती सुलतानाने निर्धारित केल्या होत्या. त्याचबरोबर गाई, म्हशी, बैल, उंट, गाढव, पशु, पक्षी, शस्त्र, अवजारं, जोडे, मसाले, फळे, औषधी अशा अनेक गोष्टी या बाजारामध्ये विकायला होत्या. सांगायचं तात्पर्य असं की अलाउद्दीन खिलजीच्या या बाजार नियंत्रण पद्धतीमध्ये जो काही वस्तू विकायला ठेवल्या जायच्या त्या सगळ्या वस्तू या निर्धारित केलेल्या किमतीमध्येच विकल्या पाहिजे, अशा प्रकारचा दंडक, अशा प्रकारचा नियमच या बाजार नियंत्रण पद्धतीमध्ये अलाउद्दीन खिलजीने निर्माण केला होता. आणि म्हणून त्याच्या बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार, कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार हा झालेला दिसून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज अलाउद्दीन खिलजीच्या विषयी इतिहास जाणून घेतला विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून. परीक्षेमध्ये अलाउद्दीन खिलजीची बाजार नियंत्रण पद्धती स्पष्ट करा यावर सुद्धा प्रश्न हमखास विचारला जातो आणि म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात शेवटी आपण अलाउद्दीन खिलजीच्या कामगिरीचं मूल्यमापन करणार आहोत. अलाउद्दीन खिलजी हा अत्यंत पराक्रमी, कर्तबगार असा सुलतान होता. जेवढा तो पराक्रमी होता, जेवढा तो कर्तबगार होता, तेवढाच तो धूर्त होता, क्रूर होता, कटकारस्थानी होता आणि त्यामुळेच त्याने आपल्या साम्राज्याचा प्रचंड प्रमाणामध्ये विस्तार केला. फक्त उत्तर भारतच नाही तर दक्षिण भारतावर सुद्धा त्याने आपलं वर्चस्व निर्माण केलं. दक्षिण भारतावर वर्चस्व निर्माण करणारा अलाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान होता. त्याच्यापूर्वी कोणीही दक्षिण भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं नव्हतं. सुलतानशाहीचा विस्तार दक्षिण भारतामध्ये कोणीही केला नव्हता. तो पहिल्यांदा केला अलाउद्दीन खिलजीने. त्याला एक महत्त्वाकांक्षा होती. ग्रीक सम्राट अलेक्झांडरप्रमाणे विश्वविजेता बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती आणि म्हणून त्याने स्वतःला सिकंदर सानी, दुसरा सिकंदर, द्वितीय सिकंदर अशी पदवी स्वतःला लावून दिली होती. आणि त्यामुळेच इतिहासामध्ये अजूनही आपण अलाउद्दीन खिलजीचा अभ्यास करतो. आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला निश्चितच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. नमस्कार.